आईले तुम्हाला म्हणशील की मी सतत तेच बोलते, पण खरंच तुझे आभार कसे मानावे मला खरंच कळत नाहीये ग. थँक्यू. मैत्रीत कसले आलेत आभार? हा, खरं सांगू, सारंगच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्यानंतर मला खूप भीती वाटते ग. म्हणजे माझ्या सोहमच्या बाबतीत सुद्धा जर का तेच घडलं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. सोहम भाऊजींना तारा मॅडम बद्दल लवकरात लवकर सांगायला हवं. थँक्यू. काय ग? अहिल्या मॅडम, अहो माझ्या पोटात खूप दुखतंय. काय झालं? काय होतंय मोनिका? अहो खूप त्रास होतोय मला. मला वाटतं तू आराम करायला पाहिजेस. पारू, हिला हिच्या रूम मध्ये घेऊन जा. वय या. जा. अहिल्या, ही मुलगी आधी इथे बघितली नाही मी. ही कोण आहे? ओळखीची आहे आमच्या. जरा चेंज म्हणून इथे राहायला आली आहे. श्रीकांत, उगाच कशाला खोटं बोलायचं? तिलोत्तमा, ही मोनिका. आमची सुद्धा आत्ताच ओळख झाली आहे तिच्याशी. आता तुम्ही सगळे फॅमिलीच आहात म्हणून म्हणून तुमच्यापासून काही लपवणार नाही मी. ही प्रीतमने केलेली चूक आहे. आणि आपल्या मुलाने चूक केली आहे म्हणून त्यावर पांघरून घालणारी आई मी नाहीये. तिच्या नशिबात जे काही आहे किंवा तिच्या बरोबर जे काही होत आहे ते चांगलं नाहीये. पण एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी कायम तिच्या पाठीशी उभी राहीन. आणि अशा वेळेला आपण कायमच मुलीला दोष देतो कारण ते सोपं असतं. पण मी ही चूक करणार नाही. त्यात चूक प्रीतमची आहे आणि तो त्याची शिक्षा भोगतोय. अहिल्या, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. मला माहिती आहे हा निर्णय घेणं कठीण आहे, पण तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल माहिती आहे मला. आणि तू नको काळजी करूस, मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारच आहे. थँक्यू. थांबा. बस इकडे. हळू. चौकशी. सावली, तू यांच्याकडे लक्ष दे, मी यांच्या खाण्यापिण्याचं बघते. मम्मा, तुम्ही आराम करा, डॉक्टर येत असते. झोपा. हळू हळू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सकाळपासून यांच्या पोटात खूप दुखतंय. हो बघूया. तुम्ही कोण यांच्या? बहीण आहे असं समजा. बरं.
यांच्या काही जुन्या फाईल आहेत का? मम्मा डॉक्टर खूप दुखतंय, खूप पेन होतोय मला. हो हो, जरा पेशन्स ठेवा. तुमचे काही जुने रिपोर्ट्स असतील ना? नाही, काहीच नाही. म्हणजे आम्ही क्लिनिकमध्ये गेलोच नाही ना. असं कसं? पहिल्यांदा जेव्हा समजलं तेव्हा तर गेला असाल ना, की तुम्हाला घरीच समजलं? मिस्टर तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेले असतील ना? कुठे आहेत ते? हा, त्यांनाही बोलवावं लागेल. तुमचे आणि त्यांचे ब्लड रिपोर्ट्स लागतील आम्हाला. का? नाही म्हणजे त्यांना का बोलवायचंय ना? तुम्ही मला विचारा ना, मी सांगते मला काय होतंय ते. तुम्हाला काही आजार आहेत का? सगळं नॉर्मल आहे ना? काही आजार अनुवंशिक असतात, ते बाळामध्ये येतात. ते चेक करण्यासाठी त्यातला काही त्रास तुमच्या बाळाला होईल का हे सगळं बघावं लागतं. डॉक्टर, नाही म्हणजे आम्हाला घरीच कळलं ना, त्यामुळे आम्ही क्लिनिकला गेलोच नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण टेस्ट करूया आणि नव्याने फाईल तयार करूया. यांची मानसिक तयार झाली की यांना क्लिनिकला घेऊन या. आपण त्यांच्या तिथे सगळ्या टेस्ट करून घेऊया. मी तुम्हाला काही औषध देते, त्याने तुम्हाला आराम मिळेल. आईले देव सुद्धा ना कधी कधी आपली परीक्षा घेत असतो. म्हणजे माझंच बघ ना, पदर पसरून देवाकडे काही मागावं तर पदरात काहीच टाकत नाही. आणि तुमच्या घरात आता हे जे बाळ येणार आहे त्याच्याबद्दल तू चार चौघात मान वर करून बोलू सुद्धा शकणार नाही. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण मी ठरवलंय ह्या बाळाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची, अगदी उजळ माथ्याने. कारण चूक प्रीतमकडून झाली आहे, त्यात मोनिकाचा, त्या बाळाचा काहीच दोष नाही आहे. त्यामुळे मी त्या बाळाचा आनंदाने स्वीकार करणार आहे. बरोबर आहे तुझं, पण लोक काय म्हणतील? मला त्यावेळेला लोक काय म्हणतील ह्याचा विचारच नाही करायचा आहे. मी फक्त मोनिकाच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे. आणि आपला प्रीतम, त्याचं काय? त्याच्या हातून चूक झाली आहे, ती आता बदलू नाही शकत. प्रीतम पण नाही, मी सुद्धा नाही. त्यामुळे जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची, सहन करायचं, पण त्यातून मार्ग काढायचा आणि पुढे जायचं. मला तुझी ही गोष्ट खूप आवडते अहिल्या. तू कायम तुझ्या तत्वांवर ठाम असतेस. हाच तर पाया आहे आपल्या मैत्रीचा. बरं आहेस? काय काय झालं रे आतमध्ये? ती मोनिका आली होती, तिच्या पोटात दुखत होतं. म्हणजे आतमध्ये सगळ्यांसमोर झालं काय? तुझ्याही घरच्यांना कळलं माझ्या आणि मोनिकाबद्दल? सोम, काय विचार करत असेल रे आतमध्ये सगळे माझ्याबद्दल? ए मोनिका बरी आहे का? डॉक्टर आले होते, त्यांनी चेक केलं. मॉम म्हणाली की ती बरी आहे. प्रीतम, इफ यू डोंट माइंड, मी एक प्रश्न विचारू? हा विचार ना. या सगळ्या सिच्युएशनवरती प्रियाचा काय टेक आहे? अरे सगळं तुटलंय रे आता. आधी आयुष्य किती छान होतं ना, सगळं सॉर्टेड होतं. आता तसं काहीच नाही अरे. मी खूप प्रयत्न करतोय या सगळ्यापासून लांब राहण्याचा. कसं लांब राहू सांग? प्रीतम, आयुष्यात कधी कधी अशी फेज येते यात आपण लिटरली काही करू शकत नाही. आपण फक्त त्या फेजला जाऊ देऊ शकतो, बस.
तुला सांगितलं ना मला काही खायला नकोय ते. नकोय मला काहीच. अरे नकोय मला काही खायला. निघ इथून. अहो मॅडम थोडं तरी खाऊन घ्या. तुला सांगितलेलं कळत नाही का? नकोय मला काही खायला. निघ इथून. मला सोम पाहिजे यार, फक्त सोम. का कोणाला काहीच कळत नाहीये. काय झालं? रडू नको, रडू नको. आवाज बांध. चाकू नाही धर नाही, तुला काही मारत नाही मी, तू धरतो धर. मार मला मार 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 ना मला मार मार. तुझ्या बापाला मार म्हणजे तुला बरं वाटेल. जीव घे माझा. मार ना मार मार. मारून टाक बापाला, मारून टाक. काही कामाचा नाहीये तुझा बाप. शंड आहे त्याला तुझा बाप, शंड आहे. बघत राहिला तिकडे. तिने कानाखाली मारली, तिथं बघत राहिला. माझ्या पोरीच्या कानाखाली मारली, मी काही करू शकलो नाही. शंड आहे तुझा बाप. रडू नको, रडू नको, शांत हो. जे काही झालं चांगलं नाही झालं. त्या बाईने माझ्या कानाखाली मारली, हे चांगलं नाही झालं. काहीच चांगलं झालं नाही. त्याच्यामुळे आता त्यांच्या आयुष्यात पण काही चांगलं होणार नाहीये. मी होऊ देणार नाही. हा, त्या सोहमशी तुझं लग्न होणार. तुला फुलासारखी जपलीये मी, लहानाची मोठी केलीये. तुला असं रडत बघण्यासाठी नाही. माझी लाडाची लेक आहेस तू. माझा जीव आहेस तू. माझा जीव असा कोणी हिरावून घेतलेला मी नाही बघू शकत. तुझं लग्न फक्त त्या सोहमशी होईल, फक्त सोहमशी होईल. मी त्याचा सासरा होईल. नाही तर मी मरीन किंवा तुझं लग्न सोहमशी होईल. हे माझं वचन आहे. नीचे धरती ऊपर अंबर और बीच में तेरा बाप. शांत हो, शांत हो बेटा. हाय, कसा आहेस तू? मिसिंग यू सो बॅडली. किती दिवस झालेत आपल्याला भेटून. साधा एक व्हिडिओ कॉल सुद्धा नाही केलाय आपण. हो मी ठीक आहे, बट स्टिल भीती वाटते मला अजूनही. आता अजून एक प्रूफ मिळालाय. माझ्या बाळाला सगळी सुख मिळणार आहे. तो श्रीमंत घरात जन्माला येणार आहे. हो. व्हॉट? खरं तर चूक तू केलीयस, पण ते किर्लोस्करांना भोगावं लागणार आहे. ऐक ना, आपलं भांडं फुटलं तर?
मॉम अगं ऐक ना माझं, मी काय म्हणते, आय एम सो सॉरी मॉम, लिसन टू मी. कोणाचा फोन होता? अगं माझ्या मॉमचा होता. तिचा राग गेला नाहीये ना अजून. जाईल, काळजी करू नका. मी पाणी ठेवलंय, गोळ्या घ्या आणि आराम करा. हो. ही कोणाशी बोलत होती? काहीतरी भांडं फुटेल असं म्हणाली. थँक गॉड. असं वाटतं कितीतरी दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला भेटायला. हो ना. आणि घरात जे काय बी सुरू आहे त्यामुळे येळ मिळवणं तर अवघडच झालंय. जे एका पाठोपाठ एक असे संकट सुरूच आहेत. आता ती दिशा, मग अनुष्का, आता हे. मला ना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे सगळं प्रीतमच्या बाबतीत होईल. आदित्य सर, आपण ना प्रीतम सरांवर विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे माझा तरी पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. कसं ठेवणार? सांग ना, कसं ठेवणार? अरे मी लहानपणापासून बघतोय त्याला. लहानपणी सगळ्यांच्या खोड्या काढायच्या आणि मोठं झाल्यावर तर म्हणजे एका पॉइंट नंतर तर आई बाबांनी त्याच्याबद्दलच्या अपेक्षाच सोडून दिल्या होत्या. त्याचं दारू पिणं, व्यसन, मुलींची प्रकरणं आणि सतत सतत जे काही वेळेला तर ते इतक्या टोकाला जायचे की सांभाळता सांभाळताना नाकी 9 आल्यात माझ्या. पण अलीकडे बदलले आहेत ते. म्हणजे प्रिया मॅडमच्या पिरमात पडल्यापासून ना वेगळेच होते ते. मलाही असंच वाटत होतं ही मोनिका येईपर्यंत. मोनिका आल्यापासून असं वाटतं परत सगळं तेच. आदित्य सर, आपण प्रीतम सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आईच्या विरोधात जाऊन. प्रीतम, आय एम प्रेग्नेंट. मी आई होणार आहे. माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाबा तू आहेस. कसं असेल ना? आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, या बाळाचा बाबा तू आहेस प्रीतम. त्या कामासंदर्भात मला आता बाहेर जावं लागणार आहे. थँक्यू प्रीतम, थँक्यू सो मच. थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस. या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे. प्रीतम दादा, तुम्ही जेवायला का नाही आलात? नाही, भूक नाही आहे. अहो असं कसं चालेल? अवली, माझ्या आयुष्यात काय चाललंय ना मला कळत नाही. आणि यातून मार्ग कसा काढायचा हेही कळत नाही. आरू सोडल्यास कोणीही माझ्याशी बोलत नाही. प्रियाला तर माझं तोंड बघायचं नाहीये. मी जगून काय करतोय ना हेच कळत नाहीये ग मला. असो. प्रीतम दादा, हे बघा, असं नका बोलू तुम्ही. सगळ्यांना तुमची गरज आहे आणि सगळ्यात जास्त प्रियाला तुमची गरज आहे. या प्रकरणाचा तुम्हाला जितका त्रास होतोय ना त्यापेक्षा 100 पटीने जास्त तिला त्रास होत असेल. जर तुम्हीच असं बोलायला लागलात तर तिने काय करावं? हेच
हेच आहे ना सावली, प्रिया. प्रिया परत कधी माझ्यावर विश्वास ठेवू शकेल का? ती परत कधी माझं तोंड तरी बघेल का? सावली, मला वाटत होतं की प्रिया प्रेग्नेंट आहे. उलटी आल्यासारखं वाटतंय पण होत नाही, असं खूप नॉशियस फिलिंग येत आहे. अगं प्रिया, प्रिया, गो प्रिया. हे बघा, हे असं होतं आल्यापासून. वहिनी, वहिनी तुम्हाला कळतंय का? आपल्याकडे ना गुड न्यूज आहे. प्रिया प्रेग्नंट आहे. म्हणजे मी बाबा होणार आहे. अरे तू काका होणार आहेस? मला पण या जगातला बेस्ट बाबा बनायचं. डॉक्टर, काय गुड न्यूज आहे ना? सॉरी मिस्टर प्रीतम, बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे. इतकी स्वप्न रंगवली होती ना, पण आता तिला वाटतंय की असं प्रेम, माझी काळजी सगळं खोटं होतं. पारू, आईचा विरोध पत्करून मी काहीच करू शकत नाही. मुळात त्याने आईला ना दुखवलंय, तुलाही खूप चांगलंच माहिती आहे. बाहेरच्या जगात आईचा शब्द किती महत्वाचा आहे ते लोक खूप आदराने बघतात यार आईकडे. आणि आज पहिल्यांदा आईला तिची मान खाली घालावी लागली. सगळ्या जगासमोर ताठ मानेने चालणारी माझी आई या प्रीतममुळे कुठेतरी बॅकफुटला गेलीच ना. त्यामुळे त्याला माफ करणं खूप कठीण आहे माझ्यासाठी. आदित्य सर, हे बघा, नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण फक्त एक बाजू बघतोय, आपल्याला दुसरी बाजू बी बघायला पाहिजे ना. सध्या तरी मला एकच बाजू दिसते. सर, आपल्याला दुसरी बाजू शोधायला पाहिजे. तुझा खूप विश्वास आहे ना प्रीतमवर? वय हाय माझा विश्वास त्यांच्यावर, माझा तुमच्यावर बी विश्वास आहे, माझा या घरावर बी विश्वास आहे, या घरातल्या माणसांवर विश्वास आहे. कारण मला माहिती आहे की या घरातली माणसं कधी बी चुकीचं वागू शकत नाहीत. आणि त्यामुळे ना मला या घरातली माणसं लई म्हणजे लई आवडतात. समधी माणसं आवडतात. समधी माणसं आवडतात की काही खास पण आहेत? हा, आहेत तशी खास माणसं. मग त्या खास माणसांना सांगायचं असतं की बाबा तुम्ही मला आवडता, सतत त्याची आठवण करून द्यायची असते. ठीक आहे, बघू जमलं तर. पारू, हे बघा, तुम्ही थोडा वेळ द्या. बायको आहे ती तुमची, तुम्हाला नक्की समजून घेईल. आणि तुम्हाला सांगू, नवरा बायकोचं नातं ना असंच असतं. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना की हळूहळू मनाचे धागे घट्ट व्हायला लागतात. थँक्यू सावली, किती छान समजावून सांगितलंस, एकदम पारू सारखं. पारू काय आणि मी काय, आम्ही दोघी तुमच्यासोबत कायम असू. आणि प्रीतम दादा, एक विचारू, तुम्ही मोनिकाला तिच्या आईकडे का नाही पाठवत? नाही म्हणजे हे तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा बरं होईल ना. काय झालं, मी काही चुकीचं विचारलं का? नाही 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 नाही, तू काही चुकीचं नाही विचारलंस. ऍक्च्युली मोनिकाला आई नाहीये, बाबा पण नाहीये, ऍक्च्युली कुटुंबच नाहीये तिला. सो तिची सगळी काळजी घ्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. आलोच.
कोणाचा फोन होता? अगं माझ्या मॉमचा होता. तिचा राग गेला नाहीये ना अजून. तो विश्वंभर दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे का, त्यामुळे त्याच्यावर भरोसा नाहीच आहे. पण आपण सगळे घरात आहोत, एकत्र आहोत, सुरक्षित आहोत. पण प्रीतम बाहेर एकटाच आहे. त्या विश्वंभरनी आपली सगळी माहिती काढली असणार आहे. त्याने प्रीतमला काही इजा करू नये एवढंच वाटतंय मला. नाही हे बघ, तुझ्या निर्णयाच्या विरोधात नाहीये मी, पण शेवटी बाप म्हणून काळजी वाटणारच ना. श्रीकांत, मी पण आई आहे. तुला काय वाटतं मला प्रीतमची काळजी नाही वाटत आहे? पण प्रीतमनी काय केलंय हे विसरलायस का तू? त्या मुलामुळे त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला किती त्रास भोगावा लागतोय. आणि प्रीतम जर घरी आला तर तुला काय वाटतं प्रिया त्याच्यासोबत एका छताखाली राहू शकणार आहे? प्रीतमनी जे काही केलंय ना त्यानंतर प्रिया या घरातनं निघून जाईल. मी म्हणून मला प्रीतमला बाहेर काढावं लागलं. पण तू काळजी नको करूस. आपल्या घरात अशी काही माणसं आहेत ज्यांना माझ्या आदेशाचा काही फार फरक पडत नाही. पारू, पारू, पारू. श्रीकांत, तुला जी काळजी वाटत होती ती पारूला सांग. देवळात जे काही घडलं त्याचा तो विश्वंभर बदला घेऊ शकतो ग. आणि इथं आपण सगळे एकत्र आहोत, सुरक्षित आहोत. पण प्रीतम कुठे राहत असेल, काय खात असेल, काहीच माहित नाहीये. पारू, कुठे आहे तो? म्हणजे तुला माहित असेलच ना? कुठल्या तरी हॉटेलमध्ये. होय, म्हणजे तसंच म्हणजे ठीक आहेत ते, म्हणजे असतील. तुम्ही नका काळजी करू, त्यांना काय बी नाही होणार. कुठल्या हॉटेलमध्ये येतो पारू? त्याला माझ्या घरात घ्यायचं नाही असं मी बजावलं होतं ना. तुमच्या घरात नाही घेतलं, आमच्या घरात घेतलं. म्हणजे आम्ही जिकडं राहतोय ती नोकरांची घरं आहेत ना. या घरापेक्षा वेगळी. तिकडं ठेवलं आहे मी त्यांना. मी प्रीतम सरांना कुठं बी जाऊ देणार नाही. मी त्यांना एकट्यांना नाही सोडू शकत. नाही माहिती ते कुठं जातील, काय करतील, कुठं राहतील, काय खातील. ना त्यांच्याकडे पैसे आहेत ना गाडी. त्यांचे काय हाल होतील नाही माहिती, म्हणून मी त्यांना आमच्याकडे ठेवलं आहे. देवी आई, माफ करा, पण या बाबतीत मी तुमचं ऐकणार नाही. ते आमच्या घरात आहेत, तुमच्या घरात नाही. त्यांनी काय गुन्हा केलाय हे माहित असताना तू हे पाऊल उचललंयस? वय, कारण तो गुन्हा नेमका त्यांनी केला आहे का नाही हे अजून पक्क झालेलं नाही. त्यामुळे सत्य काय आहे हे आपण शोधायला पाहिजे ना, मग निर्णय घ्यायला पाहिजे. देवी आई, तुम्ही साक्षात न्यायाची देवी आहात. मला माहित आहे तुम्ही कुणावरच अन्याय करणार नाही. ना मोनिका मॅडमवर, ना तुमच्या मुलावर. तुर्तास तरी मी प्रीतम सरांना कुठं बी जाऊ देणार नाही. आणि माझा बाळ जोपर्यंत इथं ड्रायव्हर आहे, मी कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे, तोपर्यंत
स्टाफ क्वार्टर हे आमचं घर आहे. आणि देवी आई, तुम्हीच समधी कागदपत्र बाकडे दिली आहेत ना. आम्हालाच देऊन टाकलं आहात ना तुम्ही समजा कायमचं. माफ करा देवी आई, मला हे नव्हतं बोलायचं पण प्रीतम सरांसाठी बोलावं लागलं. माफ करा. ठीक आहे, जा तू. तुला माहित होतं ही काय मुलगी येते? तिच्याकडे मी नंतर बघते. भाऊजी, काय विचार करताय? काही नाही. बरं, मला तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची होती. सावली वहिनी, खरं सांगू, मला आता आयुष्यात काहीही महत्वाचं वाटत नाही. तारा मॅडमचं लग्न बळजबरीने होत आहे. काय बोलतेस तू हे? हो, त्यांचा मेसेज आला होता मला. त्यांना हे लग्न नाही करायचंय. सावली वहिनी, ही खूप आनंदाची बातमी आहे. हो, आता आनंदाची बातमी समजली आहे, तर मला असं वाटतंय की तुमच्या मनातली भावना तुम्ही तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवी. आत्ताच सांगतो. ज्या त्यावेळी गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या असतात, प्रॉब्लेम होत नाही. प्रीतम, हे तू कुठल्या अर्थाने बोलतोयस ते कळतंय मला, आणि तुझ्या परिस्थितीचं वाईटही वाटतंय. पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू काहीही चुकीचं केलं नसशील. तुझा विश्वास आहे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, पण फक्त तुझा विश्वास असून उपयोग नाही ना सोन. आईचा विश्वास असला पाहिजे, प्रियाचा असला पाहिजे, आणि ते होत नाही. बरोबर आहे प्रीतम. मी जरा मॉमशी बोलतो. प्रीतम दादा, सगळ्यांनी विश्वास ठेवण्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं ना. पण त्यासाठी मी काय केलं नाही हा कॉन्फिडन्स असणं पण गरजेचं आहे ना. तो पण नाही आहे. पण ती चूक खरंच तुम्ही केली आहेत का? मला ना त्या दिवसाचं सगळं आठवतच नाहीये. काहीच गोष्टी आठवतात. बरं, तुम्हाला जे काही आठवत असेल ते मला नीट सांगा. म्हणजे बघ, त्या दिवशी मी मोनिकाच्या घरी गेलो. तुमची ह्या सगळ्यात चूक आहे की नाही हे तुम्हाला माहित नाही. म्हणजेच अहिल्या मॅडम जे करतायत ते योग्य आहे ना. मला असं वाटतंय की हे सगळं तुम्ही त्यांना सांगावं, त्यांना बरं वाटेल. शिवाय तुम्हा दोघांमधला दुरावा कमी होईल, तुम्हाला लढायला बळ मिळेल. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रियाला तुमची गरज आहे. फक्त मोनिकाचा विचार करून नाही चालणार. आणि जेव्हा केव्हा तुम्ही अहिल्या मॅडमशी बोलाल ना, तेव्हा त्यांना सांगा की प्रियाला तुमची खूप गरज आहे. किमान त्या निमित्ताने तरी तुम्हाला घरी येऊ द्यायला. ठीक आहे, बोलतो. कशी वाटली तुम्हाला किर्लोस्करांची व्यवस्था? हे सगळं ना मीच करते. किर्लोस्करांच्या घरात दुसरं कोणी कामाचं नाहीच आहे. दादा! सगळी कामं दादा, दादा, आई कुठेच दिसत नाहीये.
अरे अहिल्या मावशीच्या रूम मध्ये असेल बघ. आई कुठे आहे? असं काय करताय तुम्ही दोघं जण? आणि मला एक सांग, तू आता आईच्या रूम मधूनच बाहेर आला ना? मग आई आत नाहीये? अरे तिच्या खोलीत नाहीये ती, म्हणून तुला विचारतोय ना, कुठे आहे ती? मला पण नाही माहिती यार. जी ऑर्डर फायनल असेल त्याशिवाय कोणी कुठलीही हालचाल करायची नाही. माझ्या मुलीचं लग्न आहे, लक्षात ठेवा. त्यात विघ्न कुणीही पाडता कामा नये. जो कोण आडवा येईल त्याला तुम्ही आडवं करा. कळलं का रे? चला या तुम्ही. अरे आदित्य, सारंग, आदित्य, सारंग. बाबा चल चल. आदित्य, काय झालं बाबा? हे बघा. यांना काय झालंय? हे काय झालंय? मला सांग, घरात सगळं ओके ना? नाही, आई आणि तिलोत्तमा मावशी घरात नाहीयेत. काय? हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळेच झालं हे सगळं. मी रिस्पॉन्सिबल आहे या सगळ्याला. सोम सोम शांत आधी शांत. बघू आपण काहीतरी करू. आदित्य, काहीतरी करावं लागेल आपल्याला. हे सगळं त्या विश्वंभरनी केलंय. आदित्यला गाठलं पाहिजे. सारंग चल. जर असं असेल तर मी त्या विश्वंभरला सोडणार नाही. चल. थांब. चुकीचा निर्णय घेऊ नकोस. परिस्थिती बिघडेल. ऐक माझं, मी आणि आदित्य जाऊन येतो आधी तिकडे. सोहम, सारंग म्हणतोय ते बरोबर आहे. जर प्रश्न तुझ्या लग्नाचा असेल तर विश्वंभरच्या दृष्टीनं तूच टार्गेट असणार. करेक्ट. त्यामुळे तू थांब. आदित्य आणि सारंग काहीतरी करतील. आदित्य चल. चल. प्रीतम, डॉक्टरांना फोन कर. तुम्ही चला आतमध्ये. चला लवकर आतमध्ये. त्यांना म्हणून लवकर या. हे जरा पट्टी काढ रे. तुला कल्पना नाहीये तू काय करतोयस त्याची. जेव्हा त्यांना कळेल आम्ही दोघी जणी गायब आहोत तेव्हा पहिल्यांदा तुला शोधून काढते. आणि रावणाची लंका जशी जळली होती ना, तशी तुझी लंका जळेल. पळता भुई कमी पडेल तुला. भीक मागशील तू तुझ्या जीवाची आमच्याकडे. आता बघच, तुझं आयुष्य आता उद्ध्वस्त होणार आहे. तयारीत राहा. झालं? बोलून झालं का? छान बोलता तू. नाही थोके अगदी राईम मध्ये धमक्या देता. पण एक विशेष आहे, तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे. माझंही आहे माझ्या मुलीवर. असं गुड. आणि कॉन्फिडन्स पण आहे तुम्हाला खूप मुलांवर. परंबर बीच में विश्वंभर. आणि विश्वंभर काय करू शकतो हे तुम्हाला मला माहिती. डॅड, दृष्ट काढायला पाहिजे तुझी. पण डॅड सोहम येईल ना? येईल गे. त्याचा बाप येईल. तुझं लग्न पण होईल. काय काळजी करू नको. आणि सोहमशीच होईल. पण
माझी लाडकी आता परकी होणार, दुसऱ्या घरी जाणार. नो डॅड, मी नाही परकी होणार. आता सोहम त्याच्या घरच्यांना परकावणार. मी सून म्हणून त्यांच्या घरी नाही जाते, सोहमला घर जावई म्हणून तुमच्याकडे आणते. आणि तो आला इकडे की मलाही त्याचा जुना हिशोब चुकता करायचा आहे. अरे वा, दॅट्स लाईक माय डॉटर. अगदी बापासारखी आहेस तू, कुठलाच हिशेब ठेवत नाहीस.